नमस्कार. स्वामी वस्त्रालय ह्या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ही, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बऱ्याच कमेंटमध्ये येत होतं की ताई मूर्तीचं माप किती घेतलंय, हे किती मूर्तीच्या मापाचं वस्त्र केलंय. तर माझ्या लक्षातच नाही की मी ते कुठल्या मूर्तीच्या मापाचं केलेलं काय. त्यापेक्षा म्हटलं तुम्हाला सरळ प्रॉपर माप कसं घ्यायचं तेच सांगावं. प्रत्येक माझ्याकडं आता 5 इंचाची मूर्ती आहे, 7 इंचाची आहे आणि 10 इंचाची मूर्ती आहे. त्या मूर्त्यांचं मी माप कसं घ्यायचं ते सांगते. पण आधीच सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. जी व्हिडिओ पूर्ण बघणार नाही त्यांना माहिती पूर्णपणे कळणार नाही. आणि हे माप माझं आहे हे असंच करू नका, कारण प्रत्येक मूर्तीचं माप हे वेगळं येते. कुणाचा डोक्याचा घेर 6 येतो, कुणाचा 7 येतो, कुणाचा 6.5 येतो, कुणाचा 8 येतो. त्यामुळं तुम्ही तुमची जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीचं प्रॉपर स्वतः माप घ्या, मी जसं दाखवते तसं. चला, आणि आता मी पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते, माप दाखवते आणि त्याच्यानंतर रेट कसे ठेवायचे हे मी काम करता करता सांगते. घेर हा असा घ्यायचा, कसा इथून बरोबर बघा मी एक फिरवलं, 7 इंच आला बरोबर. ही 10 इंचाची मूर्ती आहे बरोबर. आता हे बघाल, हे शालीचं माप असं घ्यायचं. या गळ्यातून त्या गळ्यात टेप घातला तर इथं जे काहीही येईल हे झाकलं जाईल असं घ्यायचं, म्हणजे ती शाल छान दिसते. बऱ्याचशा बायका खूप स्वस्तात वस्त्र विकतात ना, त्याला लांबी असती ना रुंदी असते. माझ्या शाली बघाल तर पूर्ण लांब, पूर्ण हे सुद्धा सगळं कडेचं झाकलं जातं, अशा माझ्या शाली असतात. हे आलं 23. हे 10 इंचाची मूर्ती आहे. आता मूर्ती किती इंचाची आहे दाखवते तुम्हाला. हे बघा, असा जर टेप धरला इथून इथपर्यंत तर मूर्ती 10 इंचाची बरोबर आहे. आता दुसऱ्या मूर्तीचं माप दाखवते. आता ही 5 इंचाची मूर्ती आहे. असं बघायला गेलं तर बरोबर ही 5 इंचाची मूर्ती आहे. त्याचं माप दाखवते. बरोबर असा टेप घ्यायचा आणि माप बघाल तर हे झाकलं गेलं खालचं तर 13 आहे. खालचा हा जो पाट असतोय तो झाकला जाईल अशीच शाल करायची करताना. आणि रुंदी सुद्धा हे झाकलं जाईल अशीच करायची, तरच ती वस्त्र छान दिसतात. आपण स्वामींना वस्त्र घालणार खालचा हा पाट शक्यतो जितका प्रयत्न करता येईल तितकं. शेवट माझं कसं आहे, मला कस्टमरच्या पाटाची लांबी माहीत नसते. मला हे शालीचं आणि डोक्याचं मापच देण्यासाठी बऱ्याचदा एवढा स्ट्रगल करायला लागतो, काय सांगायचं. बरीचशी गिराईकं मला माप द्यायलाच तयार नसतात. स्वामींचं माप कसं घ्यायचं असं असतं. आता हा डोक्याचा घेर असा घ्यायचा बघा, कानावरून असा टेप फिरवायचा. 4 किती आले? 4. आता पुढच्या 7 इंचाच्या मूर्तीचं माप केलं ना. मला या मूर्त्या विकत घ्यायला लागल्यात, पण तुम्हाला तसं कदाचित तुम्हाला कुणाची तरी गायडन्स आहे, त्यामुळे तुम्हाला या मूर्त्या न घेता सुद्धा व्यवसाय करता येईल. 7 इंचाची मूर्ती आहे, डोक्याचा घेर आहे 4, 4.5 आणि हे माप बघा 16. हे माप परत एकदा दाखवते, दिसत नव्हतं. 16, 7 इंचाची मूर्ती, अशी शालींची टोपीची. चला आता आजच्या कामाला सुरुवात करते. आज मला सगळ्या मिळून 6 शाली 6 टोप्या ही ऑर्डर कंप्लीट करायची आहे. माझ्या मुंबईची आहे ही ऑर्डर आणि 10 इंच मूर्तीची ही ऑर्डर आहे. जे तुम्हाला आता सगळ्यात फर्स्टला माप घेऊन दाखवलं त्यांची ऑर्डर आहे. ऑर्डर घेताना कस्टमर पहिल्यांदा मला फोटो पाठवा म्हणतं, मग मी फोटो पाठवते मी बनवलेल्या ड्रेसचे. त्याच्यानंतर ऑर्डर कन्फर्म होते. आता बऱ्याच बायका कमेंट बॉक्समध्ये विचारतात ह्याचे रेट किती घेता. तर सांगते,
₹350 1 फूट मूर्तीचे मी घेते. ₹200 मी 5 इंच मूर्तीचे घेते. आणि छोटी मूर्ती असती देवघरातली पितळी, त्याचे ₹120 घेते. आणि राहतंय काय आता 7 इंचाच्या मूर्तीचे ₹250 घेते. पण मी त्याच्यामध्ये टोप्या कुठल्याही फॅन्सी करून देते. प्रत्येक टोपी ही कस्टमरनं जी सांगितली असेल, जसा फोटो म्हणजे मी बनवलेलाच फोटो कस्टमर मला सेंड करतं, सेम तसंच्या तसं प्रॉडक्ट बनतं. फिनिशिंग मी खूप छान देते. माझ्याकडं जे काहीही कापड आहे ते सगळं ₹250 मीटरच्या पुढचं कापड आहे. अस्तरसुद्धा मी ₹40 मीटरवालं चांगल्या क्वालिटीचं लावते. लेससुद्धा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही माझ्या शॉर्ट बघत असाल तेव्हा तुम्हाला समजत असेल की माझ्या लेससुद्धा साधारण ₹20-30 मीटरच्या पुढच्या रेंजमधल्या आहेत. मी साध्या हलक्या रेंजमधल्या लेसही वापरत नाही, ज्याची शायनिंग गेलेली असती, ज्या मिशूवर मिळतात त्या लेस मी वापरतच नाही. सगळं चांगल्या क्वालिटीचं कापड मी स्वतः हातानं पाहून खरेदी करून मग आणते. आता बघा, हे मी पैठणीचं वस्त्र शिवते. हे पैठणीचं कापड माझं ₹399 आहे मीटर. सातारमध्ये ते मिळतं. हातावर विणलेलं जे असतं ना कापड, ते आहे हे पैठणीचं कापड. ह्यामध्ये ₹100 मीटरपासून कापड मिळतं, पण त्याचे धागे सगळे एका साईडनं ओपन असतात. पण हे कापड बघाल तर याचे धागे, एकही धागा याचा बाहेरच्या साईडनं दिसत नाही, म्हणजे जी उलट साईड असती ना त्या साईडनंही. म्हणजे अगदी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं कापड हे मी वापरते. तसे रेटही मी घेते, मला प्रॉफिटही होतो, कस्टमरही खुश होतं. मागच्या वर्षीचं कस्टमर यावर्षी परत वस्त्र माझ्याकडनंच घेतं. मला तुम्हाला सांगायचं आहे काय, तर तुम्ही कापड कोणतं वापरता. समजा जर तुम्ही ₹50 मीटरवालं कापड वापरत असाल, त्यात तुमचे जर 4 ड्रेस झाले तर तुम्ही त्याप्रमाणे शिलाई लावा. तुमचा खर्च, तुमची मेहनत तुमची आहे, कष्ट तुम्ही करणार आहे. त्याला किती वेळ जातोय काय ते मला काहीच सांगता येणार नाही. तुम्ही कसलं कापड आणताय, काय आणताय, त्यामुळं शिलाई ही तुमची तुम्ही ठरवा. तुमचे कष्ट आहेत, तुमचं तुम्ही ठरवा. माझे जे रेट आहेत ती मी व्हिडिओमध्ये सांगितलेत. आता पुढचा राहिला प्रश्न की ऑर्डर कशा घ्यायच्या. तर ऑर्डर ह्या आपणच मिळवायला लागतात. त्याच्यासाठी थोडा काळ द्यायला लागतो. हळूहळू आपण कुठलाही व्यवसाय सुरू केला की त्याच्यामध्ये आपला जम बसतो. एका क्षणात, एका महिन्यात ह्या गोष्टी होत नाहीत. सातत्य ठेवायचं, कष्ट करायची तयारी ठेवायची. कुणी जर देवासाठी वस्त्र मागायला आलं, देवघराच्या ह्याला टिपा मारा म्हटलं तर त्या घ्यायच्या. अशानंच सुरुवात होती. आणि ह्याच्यासोबतच तुम्ही तोरणं, जे हल्ली नवीन ह्या गोष्टींना, हँडमेड गोष्टींना खूप मागणी आहे. कमळं करणं, तोरणांचे वेगळे प्रकार करणं, रंगोली मॅट करणं. आता मार्गशीर्ष महिना आला आहे, त्याच्यामध्ये कलशाच्या साड्या करणं. असा एक जोडधंदा, ह्याच्या जोडीला ते, त्याच्या जोडीला ते, असं वेगळ्या आयडियाज वापरून वेगळे व्यवसाय नक्की सुरू करा. आज माप कसं घ्यायचं सांगितलं आहे, त्या मापानं तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. प्रॅक्टिससाठी फार काही खरेदी करत बसू नका. घरामध्ये असणारे ब्लाऊज पीस वगैरे असं जे काहीही असेल, प्रत्येक घरात काही ना काहीतरी नक्कीच निघेल कोरं. मी कधीच म्हटलं नाही की जुनं. जे घरामध्ये कोरं असेल, नवीन असेल, त्या वस्तूंचा वस्त्रांसाठी वापर करा. घरातल्या देवांना वस्त्र शिवा. आज बघा, आता खूप सुंदर वस्त्र शिवून माझी तयार झाली आहेत. आता मी तुम्हाला ती वस्त्र कशी शिवली आहेत मी, त्याच्या सगळ्याच्या व्हिडिओ मी बनवलेले आहेत. मल्हारी पगडी, कंथा टोपी, मुकुट, पेशवाई पगडी, परत डायमंड, छोटे डायमंड, खडे जोडून मुकुट, असे अनेक प्रकार मी बनवते. त्याच्यामधलं मी आज बनवताना मल्हारी पगडी, फेटा, कंथा टोपी ह्याच्या व्हिडिओ बनवल्यात, त्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन.
या बघा शाली माझ्या तयार झाल्या. आता मी टोप्या बनवायला घेते. करायला बसलं की ओळीनं शाली तर शाली, लेस तर लेस, असे अस्तर तर अस्तर असं काम मी करते. ह्या शालींचं शायनिंग बघून, या लेसचं शायनिंग बघून तुम्हाला कळलंच असेल. तरी आत्ता इथं लाईट जरा एक्स्ट्राची लावली आहे, त्यामुळं जास्त असं कलर नीट कळत नाही आहेत. जेव्हा तुम्ही शॉर्टमध्ये बघाल तेव्हा तुम्हाला कलर कळतील. वस्त्र शिवताना खरंच मी खूपच एन्जॉय करते. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तयार होतात तेव्हा त्यातला आनंद हा खूपच वेगळा असतो. ही शाल बघा, याचा अस्तर बघा, याची क्वालिटी बघा. सुंदर असं, अतिशय सुंदर असं स्वामी वस्त्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वामी वस्त्रालयाला नक्कीच भेट द्या. भेट द्या म्हणजे काय, व्हॉट्सअपला मेसेज टाका, ऑर्डर तुमची कन्फर्म करा. माझा फोन नंबर आहे 9975010606. ह्या नंबरला मला कॉल करून तुमची ऑर्डर तुम्ही बुक करा. स्वामींना वस्त्र घातलेलं आहे, तुम्हीच बघू शकाल फेटा किती परफेक्ट बसलेला आहे. ह्याचं शायनिंग बघू शकाल, काय शायनिंग आहे या वस्त्राला, अतिशय सुंदर. आता हा गुलाबी रंगाचं वस्त्र आहे बघा, डार्क पिंक कलर आणि वरती पैठणीचा तुरा केलेला आहे. पूर्ण फिनिशिंग, असं फिनिशिंग तुम्हाला बनवता यावं असं मला वाटतंय. आणि जेव्हा असं फिनिशिंग बनवाल तेव्हा व्यवसायाला आपल्या भरभराट येते. हे तिसरं वस्त्र बनवलं आहे, मल्हारी पगडी आहे आणि टायगर प्रिंटची मल्हारी पगडी आहे. हे आता ड्रेस मी तुम्हाला घालून त्याचे फोटोही दाखवते. मल्हारी पगडीचं सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकाल. आपली सगळी वस्त्र ही पूर्ण वॉशेबल आहेत, तुम्ही ही वस्त्र धुवून सहज वापरू शकाल. हे मल्हारी वस्त्राचं जे कापड आहे ते 250 रुपये मीटर आहे. चांगल्या क्वालिटीचं कापड आहे, आतून अस्तर आहे आणि लेसला सुद्धा तुम्ही बघू शकाल शायनिंग, लेसची शायनिंग तुम्ही बघूनच ओळखू शकाल की लेस काय क्वालिटीच्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळं असं चांगल्या क्वालिटीचं काम दिलं की चांगले रेट आपल्याला नक्कीच मिळतात. आता ही बघा, ह्याला गांधी टोपी म्हणते मी, म्हणजे आता मी स्वतःच याला नावं पाडलेली आहेत का तर हे माझंच क्रिएशन आहे. गांधी टोपी टाईप एक टोपी मी बनवली. आजची ही माझी ऑर्डर पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी ही ऑर्डर नक्की सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा.